असं करा मला रत्ना कसा आहे रत्ना क्रॉस केलेली कशी आहे कशी निलमने हापूसचं हे cross. खायला कसा आहे तो म्हणजे रसासाठी आहे का रसा- कापून खाण्यासाठी हापूस सारखी सेम चव आहे हापूस सारखा आणि त्या रत्नाला साखा नसतो मुळात म्हणजे हापूस नाही नाही रत्न हा हापूस सारखा रस करून खाता येतो हा खाऊ शकतो. मग एक रत्नाची 2 रुपये द्या. चांगली हा. नंतर हा सिंधू कसा आहे सिंधू पण क्रॉस व्हरायटी आहे कसे कसे हापूस आणि हापूस आणि रत्नाचं हे आहे ते हापूस आणि रत्नाचं रत्नाचं ठीक आहे त्याचे 2 द्या हं? आणि त्याला बाठी एकदम बारीक असते बरं. पूर्ण आणि आंबा किती साईजचा मसाला असतं मध्यम साईजचा असतो 250 हा वरती पिंक कलर येतं आणि हा रत्नाचा आंबा कसा असतो किती साईजचा असतो रत्नाचं साधारण 400 ते 500 ग्रामचं असतं. अच्छा मोठा येतो हो हो एक सिंधूचा आंबा पिंक असतो हा पिंक आता पिंक असलेल्या याच्यात आणखी कोणता आंबा आहे बरं पिंक असलेला हा पिवळा असतो दूध राजापुरी दूध पेढा दूध पेढा गोल असतो हं. नावाप्रमाणे त्या चवीदार आहे चवदार आहे बरं, बरं. अजिबात केशर नाही त्यामध्ये आणि गोल असतं असा केशर नाही म्हणजे केशर म्हणजे अजिबात Thread. हा Thread. thread नाही हा. म्हणजे एकदम मऊ आहे ते हा, तो हे आमच्या रानात येईल काळ्या रानात. येते येते काय प्रॉब्लेम ह्या पुण्याच्या साईडला ह्या ज्या व्हरायटी आहेत हा त्या सर्व येतील नाही, फक्त पुण्याच्या हापूस- अलीकडचा भाग आहे ना तो डोंगराळ आहे हा, बरोबर. आमचा भाग थोडा सपाट आहे हा बरोबर तर तिथं आलं पाहिजे हवामान थोडं फक्त ह्या दोन उष्ण आणि कोरडं व्हरायटी आहे. ही येतील नाही तर ह्या बाकीच्या सर्व बरं व्हरायटी मग असं करा रत्ना सिंधू दूध पेढा 2 एक द्या दूध पेढा हे मल्लिका आणि आम्रपाली काय प्रकार आहे हा आम्रपालीचा हा बघा असा आहे हा भरपूर येतं घडान येतं आतमध्ये लाल कलरचं ही असतं गर मग वरती हिरव्या कलरची पिकल्यानंतर पिवळं गार होतं ते अच्छा आणि खायला कसा असतो कापून खायचा का रस करायचा कापून खाऊ शकतं ते रस नाही रस पण निघू शकतं म्हणजे चोकून पण खाऊ शकतं अच्छा कोणता आम्रपाली हे मल्लिका आणि मल्लिका आम्रपाली आणि मल्लिका मल्लिका मोठ्या साईजचा आहे जवळजवळ 700 ते 800 ग्रामचं फळ आहे पण ते अति पिकलं तर ते त्याला थोडं दारूसारखं हे येतं चव नाही हा हा चव नाही, पण ते खायला कसं का- खायचा कापून खायला का नाही कापून खायचं बरं त्यानंतर ही ऑस्टिन आहे ना ती काळ्या टाईपचं म्हणजे पिंक कलरचं अच्छा पूर्ण आंबा म्हणजे किती साईजचा आंबा आहे तो साधारण 500 ग्राम पर्यंत बरोबर चांगला आहे टेस्ट कशी थोडी पानसट आहे पानसट. पण मियाजाकी सारखं दिसतं तो नाही नको 55 मियाजाकी आहे आपल्याकडे नाही बरं ठीक माया सोनपरी सोनपरी गुजरातची व्हरायटी आहे एकदम उत्तम आहे सोनपरी आणि जम्बो केसर ह्या दोन हे व्हरायटी किती दिवसांनी येतील हे आंबे सोनपरी काय दुसरं तिसरं असं. बरं हे सोनपरीचे 2 द्या हा सोनपरी चांगलं आहे हा पायरी नको देऊ हापूस घेऊन जातो 2 हापूस आहे. हे यादी करतो का तू बाळा घे बरं. गांडूळ खत मराठी समजताय की हिंदी बोलले सिंगल सुपर फॉस्फेट 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट हा 1.5 किलो 1.5 किलो आणि पावडर असेल ती 50 ग्रॅम कोणती पावडर ही कोणती लिंडेन टाटा फ्रेंड बीएससी पावडर बीएससी म्हणजे कीटकनाशक कीटकनाशक 2% वाली मला एक काम करा तुम्ही हे द्या बरं हा, हे याच्यात कागद द्या आणि त्याच्यावर लिहितो मी सगळं तुम्ही सांगता ते. त्या पावतीच्या पाठी लिहून द्या हा ठीक आहे चालेल त्यानंतर पहिल्या वर्षीला त्यात ते ग्रोथ व्हायला पाहिजे पहिल्या वर्षीला ते टाकायचं हा दुसऱ्या वर्षाला सुपला 15-15 असतं ना सुफाला 15 हा आणि शेणखत झाडाचा विस्तार असेल त्या पद्धतीने रिंग करायची आणि ते टाकायचं आणि जर का वाढ झाली वाटत नाही तर ह्युमिक ऍसिड असतं ना त्याचं द्रावण करायचं आणि ते ओतायचं मला सांगतात 19 टाका 19 टाकलं तर त्याने हिरवीगार होतं बरं. ह्युमिक ऍसिडने सफेद मुळांची वाढ होते हा ते म्हणजे वाढेल हा मग ह्युमिक ऍसिड ज्या वेळेला मुळं वाढतात हा. त्यावेळेला अन्न तयार करण्याची प्रक्रिया वाढते बरं ह्युमिक ऍसिड आणि 19 टाकलं तर एकत्र तर काय गरज नाही नाही. हा जर ह्युमिक का- ऍसिड जास्त हा ह्युमिक ऍसिड वाढ होत नाही म्हणून खुंटे ना वाढ लिक्विड करून टाकू हा खुंटे वाढ म्हणून त्यासाठी ते काय झालं मी नाशिकच्या विद्यापीठातून रोपं आणली हा माझा जावई नाशिकला आहे हा बरोबर त्यांनी मला 10 रुपये दिली बरोबर लहान साईज होती विद्यापीठावाले मोठी होऊ देत नाही साईज नाही नाही दे 6 महिन्यात छोटी जातात छोटी हा. छोटी साईज ज्यादा मरते तो 10 रुपयातले म्हणजे 8 रुपये मिली बरोबर आणि जी 2 रुपये राहिली हा. ती वाढत नाही बरोबर 3 वजाली एवढीच आहेत ती हो, खोलटले. म्हणून तुम्हाला विचारावं म्हणलं तुम्ही माहितीगार आहेत तुम्ही बरोबर ते वाढायला काय करायला पाहिजे ह्युमिक ऍसिड वापरला ना पानं थोडी पिवळसर दिसतात त्याची काळी दिसत नाही कसली ह्युमिक नाही ऍसिड नाही झाडाची पानं. हा मग ते मुळं ही झाली असतील हा मग कुसली त्याला काय असतील. करायचं मुळं कुसू नये म्हणून तर सीओसी म्हणजे जे हे असतं बुरशीनाशक त्याचं द्रावण करून ओतलं तरी झाड सुधरेल अच्छा सीओसी माहित आहे ना सीओसी म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराइड ऑक्सिक्लोराइड मग साफ वगैरे टाकलं चालेल हा साफ ते पण चालेल तर त्यामध्ये पण तो साफ मध्ये तेच आहे ना हो बरोबर बरं त्याचं द्रावण करायचं 2%नी 2%
लिटरला 2 त्याच्यात ग्रॅम. आपण लिहून घेऊ. लिटरला 2 ग्रॅम. हा, आता मला सांगा याचं किती पैसे होतील सांगता अंदाजे? तर मंडळी, अशा रीतीने हे कस्टमर पुण्यामधून आले होते आणि त्यांना आंब्याच्या व्हरायटीची झाडं पाहिजे होती. तर नर्सरीमध्ये येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला अशा रीतीने झाडांविषयी माहिती दिली जाते. झाडं कशी लावावी त्या संदर्भात संपूर्ण माहिती मिळते. तर मंडळी, तुम्हालासुद्धा वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहिजे असतील तर अंकुर नर्सरीला व्हिजिट करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मंडळी, झाडे लावा, झाडे जगवा आणि खूप सारी जेवढी आपल्याला झाडं लावता येतील तेवढी लावा आणि ती झाडं घेण्यासाठी अंकुर नर्सरीला स्वतः व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहितीसहित झाडांची आणि झाडांची लागवड कशी करायची याची संपूर्ण माहिती मिळेल. धन्यवाद. तर मंडळी, अशा रीतीने नर्सरीत खूप लांबून लांबून कस्टमर येतात. आता हे पुण्यातून आले होते आणि त्यांना योग्य ती माहितीसुद्धा मिळाली. तुम्हीसुद्धा अंकुर नर्सरीला व्हिजिट करा आणि आपल्याला आपल्या पसंतीची झाडं खरेदी करा. तसेच चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. झाडे लावा, झाडे जगवा. बाय बाय.